पुढची बातमी आहे अशी की पुरुष व्यक्त होत नाही, तसंच स्वतःच्या मनातील घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे ताणतणाव, नैराश्य याचं प्रमाण राज्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतंय. याच संदर्भात एक आकडेवारी समोर आली आहे. मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे. या हेल्पलाईनवरती मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याचं समोर आलंय. राज्यात हेल्पलाईनवरती मदतीसाठी 67.99% कॉल पुरुषांनी केलेत, तर 31.50% कॉल महिलांनी केलेत. तर 71% कॉल हे 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींचे आहेत. तर मदत आणि समुपदेशनासाठी विचारणा करण्यासाठी त्यांनी इथे संपर्क साधल्याचं उपलब्ध माहितीद्वारे अधोरेखित झालंय. दरम्यान 10 पैकी 7 पुरुषांनी तर 3 महिलांनी इथे मानसिक आरोग्यासंबंधी मदत मागितली आहे. नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावं याबाबत विचारणा करण्यात आली. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधांच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणं, अतिविचार किंवा व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ही बात त्रिकालाबाधी सत्य आहे का पुरुषांवर अत्याचार होतो, अन्याय होतो आहे, त्यांच्याकरता कायदे नाही आहे आणि महिला मात्र बेकायदेशीरपणे त्यांच्यावर खोट्या स्वरूपाच्या केस करून त्यांचं लाईफ उद्ध्वस्त करत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. याचा विचार व्हायला पाहिजे. पुरुष जास्त आत्महत्या करतात महिलांपेक्षा या फॅमिली मॅटर्समध्ये.